नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्टडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. येस, आज आपण बनवणार आहोत तीळ आणि गुळ यांच्यापासून एक सुंदरशी डॉल. त्यासाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी घेतली 1 वाटी साखर. या साखरेचा आपल्याला पाक बनवायचा. पाक बनवण्यासाठी आपण इथे साखरेमध्ये एकही थेंब पाणी नाही टाकणार आहोत. पाणी तेल काही न टाकता आपण डायरेक्ट साखरेचा पाक बनवणार आहोत. हा पाक बनवताना गॅसची आच एकदम मंद ठेवायची, जेणेकरून आपल्या पाकाचा रंग काळा पडणार नाही. एकदा का सगळी साखर विरघळली की मग त्यामध्ये मी टाकलेलं आहे 1 वाटी तीळ. 1 वाटी साखरेसाठी 1 वाटी तीळ हेच प्रमाण आपल्याला ठेवायचे. तीळ टाकल्या लगेच आपल्याला गॅसची आच बंद करायची आणि तूप लावलेला पोळपाटावरती मी हे मिश्रण ओतून घेतलेलं. एकदा का हे मिश्रण पोळपाटावरती आलं की गरमागरम मिश्रण आपल्याला अतिशय पटापट पसरवून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण त्याला हवा तसा आकार देऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त पातळ होण्यासाठी मी ते तूप लावलेला एक बटर पेपर घेतलेला आहे. बटर पेपर वरती लावल्यानंतर आपल्याला ही लाटण्याची क्रिया एकदम वेगाने करायची आणि एकदम पातळ अशी ह्या तीळ आणि गुळाची लाटी आपल्याकडे तयार होते. ही तीळ गुळाची लाटी आपली तयार झाली की मी माझ्याकडे छोटीशी बॉटल होती, ज्याच्यामध्ये त्या बाहुलीचा बेस इझिली बसणारा होता. त्या बाहुलीच्या आणि त्या बॉटलच्या अंदाजाने मी ही लाटी बॉटलवरती उचलून घेतलेली आहे आणि त्या बाहुलीचा जो फ्रॉक असेल किंवा जो स्कर्ट असेल त्याला ॲडजस्ट होईल, त्याला व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने मी ते फ्रिल किंवा त्याच्या ज्या घड्या आहेत त्याचं जे डिझाईन आहे ते करण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्या फ्रॉकला डिझाईन चांगलं सुचेल अशा पद्धतीने भरभर ही लाठी गरम असतानाच आपल्याला तिला आकार द्यायचा आहे. हा आकार देऊन झाल्यानंतर त्या डॉलच्या मधोमध असणाऱ्या बॅलन्ससाठीची जी स्टिक आहे ती आत जाईल अशा पद्धतीने आपल्याला सुरीने या लाटीला मधोमध एक भोक पाडून घ्यायची. ही झाली आपली फ्रॉकची पहिली लेअर, पहिली फ्रिल तयार. अगदी अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी एक लेअर पण करून घ्यायची. दुसऱ्यांदा पुन्हा मी थोडंसं तिळाचं आणि गुळाचं मिश्रण घेतलेलं आहे आणि तेही पुन्हा असंच गरम असताना पातळसर लाटून घेतलेलं आहे. हे मिश्रणही लाटून झाल्यानंतर याच्यापासून मी त्या बाहुलीचा फ्रॉक म्हणजे तिचा जो वरचा भाग आहे, तिचा ड्रेस, त्यानंतर तिचा बेल्ट, तिच्या हातामध्ये असणाऱ्या बांगड्या, हे सर्व भाग मी अंदाजाने बनवून घेतलेले आहेत. ही पहा आपली बाहुली, तिचा वरचा स्कर्टचा जो वरचा भाग आहे तो पण मी छान असा तयार करून घेतलेला आहे आणि ह्या तयार झालेल्या बाहुलीच्या आकाराचा मी आता अंदाज घेतला आहे. तो जो स्कर्टचा जो वरचा भाग होता त्याच्यामध्ये ठेवून माझी बाहुलीचा जो वरचा भाग आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲडजस्ट झालेला आहे. आता सुंदर अशा बाहुलीला तुम्ही आपल्या इच्छेनुसार छानपैकी सजवू शकता. आमच्या हेतलने ह्या बाहुलीला छान तिळगुळ लावलेले आहे. तिच्या फ्रॉकला एक बॉर्डर तयार केलेली आहे. तिच्या गळ्यामध्ये नेकलेस बसवला आहे, हातामध्ये बांगड्या घातल्या आहे आणि केसांच्या ॲक्सेसरीज. त्यानंतर तुम्हाला कमरेला हवा असेल तर कंबरपट्टा. या पद्धतीने छोट्या तिळगुळ आणि तुम्ही या बाहुलीची सजावट सुंदर पद्धतीने करू शकता. हे तिळगुळ चिकटवण्यासाठी मी इथं साखरेच्या कच्च्या पाकाचा वापर केलेला आहे. या पद्धतीने आपली तिळगुळाची सुंदर बाहुली संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या डेकोरेशनसाठी तयार. एन्जॉय. टन टणा.